नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। शिवसेना पक्ष चिन्ह पुन्हा ठाकरेंकडे, शिवसैनिका जल्लोष, शिंदे गटाला मोठा धक्का। जाणून घेऊयात काय आहे सविस्तर बात। त्या अगोदर मित्रांनो, आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा व शेजारच्या बेल आयकॉनला क्लिक करा। मित्रांनो, जय महाराष्ट्र। शिवसेनेचा बाण आणि धनुष्यबाण पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंच्या हातात येणार आहे। शिवसैनिका जल्लोष, फटाक्याची आतिषबाजी आणि गुलालाची उधळण होणार आहे। शिंदे गटात खळबळ माजली आहे आणि महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप घडला आहे। मित्रांनो, सर्वोच्च न्यायालयाने आणि निवडणूक आयोगाने ऐतिहासिक निकाल देणार आहे। शिवसेना पक्ष चिन्ह बाण आणि धनुष्यबाण पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाकडे म्हणजेच गटाकडे दिलं जाणार आहे। या निर्णयाची घोषणा होताच संपूर्ण महाराष्ट्रात शिवसैनिक रस्त्यावर उतरले। जय शिवाजी जय भवानीच्या घोषणांनी फटाक्याची आतिषबाजी, मातोश्रीवर गुलालाची उधळणही करण्यात येणार आहे। सिंहासन ठाकरेंचंच हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे। उद्धव ठाकरेंनी भावनिक प्रतिक्रिया यावेळी दिली आहे। हे फक्त पक्षचिन्ह नाही, हे बाळासाहेबांची शिकवण आहे, हे आमच्या रक्तात आहे असं सांगत त्यांनी कार्यकर्त्यांना एकत्र राहण्याचं आव्हानही केलं आहे। शिंदे गटात मात्र चिंता वाढत आहे। खासदार, आमदार, नगरसेवक पुन्हा एकदा विचार मग्नात आहेत। शिवसेना नाव आणि चिन्ह हरवल्यावर आता शिंदे गटाची ओळख काय असणार, ही सर्वात मोठी प्रश्नचिन्ह बनला आहे। राजकीय जाणकारांचे स्पष्ट मत आहे, हा फक्त कायदेशीर विजय नाही तर जनतेच्या भावना आणि बाळासाहेबांच्या वारशाचं मोठं यश आहे। या निर्णयाने राज्यात पुन्हा एकदा सत्तेचं समीकरण बदलू शकतं। उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात पुन्हा शिवसेनेचा झेंडा उंचावण्याची सुरुवात झाली आहे। शिवसेना म्हणजेच निष्ठा, शिवसेना म्हणजेच बाळासाहेब आणि आता पुन्हा शिवसेना म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे। राजकारणात सगळं काही शक्य आहे, पण हे ठरलं, बाण आणि धनुष्यबाण आता पुन्हा असणार बाळासाहेबांच्याच घरात। मित्रांनो, या व्हिडिओबद्दल आपले काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा आणि आपण जर ठाकरेंचे समर्थक असाल तर कमेंटमध्ये जय शिवसेना लिहायला विसरू नका। धन्यवाद।